नागपुरात हिट अँड रनची घटना घडलेली आहे का भरधाव ऑडी कारनं 4 वाहनांना उडवलंय। या अपघाताशी बावनकुळे कनेक्शन समोर आलं आहे। धडक देणारी कार ही चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाशी संबंधित असल्याचा आरोप झालाय, तर बावनकुळेंनी मात्र हा आरोप फेटाळलाय। नागपुरातील अपघातग्रस्त ऑडी कार पहा। रविवारी मध्यरात्री भरधाव ऑडी कारनं रामदास पेठ भागातल्या 4 वाहनांना धडक दिली। ही धडक एवढी जबरदस्त होती की ऑडी कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला। पोलिसांनी या प्रकरणी कारमधील अर्जुन हावरे, रोनित अजय चिंतनवार या आरोपींना अटक केली आहे। आपण तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांची तक्रार नोंदवली, गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे आणि त्यांचे मेडिकल करण्यात आलेले आहे। पुढील पुराव्याच्या दृष्टीने आपण जे तपासात निष्पन्न होईल त्यानुसार पुढे योग्य ती कारवाई केली जाईल। ज्या कारचा अपघात झाला त्या कारशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कनेक्शन असल्याचा आरोप होऊ लागलाय। अपघात झाला त्यावेळी बावनकुळेंचा मुलगा संकेत कारमध्ये असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला। मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी झालेले आरोप फेटाळले। कारशी संकेतचा संबंध असला तरी अपघातावेळी संकेत कारमध्ये नसल्याचा दावा बावनकुळेंनी केला। या प्रकरणात आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचा दावा त्यांनी केला। पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे दोषी असतील त्यावर ती कारवाई। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता बोललो नाही। त्यांना जे आढळेल CCTV मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे। मुंबई पुणे शहरात होणाऱ्या हिट अँड रनच्या घटना नागपुरातही घडू लागल्यात। अपघाताचा संबंध संकेत बावनकुळेंशी जोडला जाऊ लागल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। ज्ञानपार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।